मी लोकांना सांगू इच्छितो, जे आपले शरीर एवढ्या दिवसात खराब झालेलं आहे ते नुसतं ट्रीटमेंट ठीक होणार नाही, तर त्याला योगाची जोड दिलीच पाहिजे आणि योगामुळेच तुम्ही लवकरात लवकर ठीक होऊ शकता. श्रीरंग भाऊसाठी ईश्वरपूर. कुठे आलं हे ईश्वरपूर? ईश्वर तालुका वावा, जिल्हा सांगली. जिल्हा. इथे आपण आता कितव्यांदा आलोय? मी दुसऱ्यांदा आलोय. काय त्रास होता आपल्याला इथे आला तेव्हा? नीट चालता येत नव्हतं, मांडी घालून बसता येत नव्हतं. माझं क्रिएटिन 8.6 होतं. त्याच्यानंतर मी इथे ट्रीटमेंट घेतली. सरांच्या सल्ल्याने मी दुसऱ्या दिवसापासून योगा चालू केला. त्याच्यामुळे मला चालता येऊ लागलं. मी योगा करून त्याच्यामुळे माझं वजन 10 ते 12 किलो वजन कमी झालं आहे. माझं क्रिएटिन 2.46 पर्यंत ते आलेलं आहे. 8.6 पासून 6 वरून 2.46 2.46 89 लेवल किडनी कमी आलेला आहे. नॉर्मल रेंजला जवळपास. माझी बीपी शुगर एकदम नॉर्मल आहे. आता मला कुठलाही त्रास नाही. या शरीरातली एकदम सूज सगळी निघून गेलेली आहे. एकदम दुखत होते. दोन्ही हात माझे वर जात नव्हते, पण आता माझे दोन्ही हात व्यवस्थित व्यवस्थित आहे. मागे असे पण जातात. असे मागे हात जात नव्हते. इथे वर घ्या असेही जात नव्हते. मागे जात नव्हते, वरच जात नव्हते. त्यांना बसता येत नव्हतं, मांडी घालता येत नव्हती. आणि हे कशामुळे शक्य झालं? योगामुळे शक्य झाले. सरांच्या मार्गदर्शनाखाली मी योगा चालू केल्यामुळे हे सर्व श्रेय योगाला केवळ आहे. आणि ज्या मी लोकांना सांगू इच्छितो, जे आपले शरीर एवढ्या दिवसात खराब झालेलं आहे ते नुसतं ट्रीटमेंट ठीक होणार नाही, तर त्याला योगाची जोड दिलीच पाहिजे आणि योगामुळेच तुम्ही लवकरात लवकर ठीक होऊ शकता. व्हेरी गुड. अगदी मोलाचा लाख मोलाचा सल्ला दिलेला आहे. वारंवार आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये नमूद करत असतो की योगा करा, योगा जॉईन करा. आपले ऑफलाईन जे रत्नागिरीतले आहेत त्यांना ऑफलाईनची सेवा आहे. रत्नागिरीच्या बाहेर, देशाच्या बाहेर, दुनियेत कुठेही असतील त्यांना ऑनलाईनची सुविधा दिलेली आहे. ते जॉईन करून तुम्ही असे असाध्य आजार, बीपी शुगर पासून ते किडनीचा क्रिएटिन आहे 8.6 वर आणि 2.6 वर, म्हणजे हे सगळे चमत्कार केवळ आणि केवळ योगाने घडतात. वारंवार सांगतो आम्ही सगळ्यांनी ट्रीटमेंट घेऊन तुम्हाला आम्ही योगा करण्याचे लायकीचे बनवतो आणि त्याच्यानंतर योगा करून तुम्ही पूर्ण बरे होऊ शकता. सोबत त्याचे सौभाग्यवती आहेत. तुम्ही सांगा. मला तर खूप अनुभव आलाय, कारण दररोज त्यांची वेगवेगळी तक्रार असायची. पण आता जसं सरांची ट्रीटमेंट घेतली, त्यांचे उपचार चालू झाले, ऑनलाईन योगा चालू केला, तेव्हापासून एकही त्रास मला वाटतंय बिलकुल नाही की माझ्या डोक्याला शांतता मिळाली. हे सगळं सरांचं श्रेय आहे. धन्यवाद करतो आम्ही अगदी खूप मनापासून त्यांचं. तुम्ही सगळे हा व्हिडिओ शेअर करू शकतो. असा थांब द्या.